कलेक्टर साहब की यांची जयंती आहे आणि आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त। आज आपण फोटोमार्फी ते माल्यार्पण करणार आहोत सावित्रीबाई मंचच्या वतीने। आम्ही आज सावित्रीबाई फुलेमुळे आज इथे आहो आणि आज प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे गेलेली आहे। हे केवळ सावित्रीबाई फुले यांच्यामुळे। तर सावित्रीबाई फुले नसते आता कदाचित आज कोणी डॉक्टर नसते बनू शकले, कोणी इंजिनियर नसते बनू शकले, राष्ट्रपती बनू नसते शकले। आज म्हणजे सावित्रीबाई फुलेंनी त्यावेळेस आमच्यासाठी शाळा खोलली आणि जर त्यांनी आमच्यासाठी स्ट्रगल नसतं केलं, दगड माती शेण याचा मार नसता खाल्ला, त्रास सहन नसता केला, तर कदाचित आज आम्ही तुमच्यासमोर उभे राहून बोलू नसतो शकलो। त्यांची खूप मोठी पुण्याई आहे आणि प्रत्येक स्त्रीने त्यांचे हे कार्य आणि त्यांचे जे काही त्यांनी आपल्याला केलं ते लोकांपर्यंत घरोघरी त्यांचे विचार आचार पुरवला पाहिजे। आणि सावित्री चौधरी मन सुद्धा हेच काम करते, लोकांपर्यंत नेण्याचे काम करते। आणि आज सुद्धा आम्ही सावित्री फुले जयंतीनिमित्त श्रीनिकेतन शाळेमध्ये जाऊन बुक आणि पेन वितरण करणार आहोत आणि आमच्यासाठी कार्य सगळ्यांनी करावे हीच विनंती करते। सावित्रीबाई फुल्यांचा विजय असो, सावित्रीबाई फुल्यांचा विजय असो, सावित्रीबाई फुल्यांचा विजय असो। चला शाळेत जाऊया। काळी महिलांना चूल आणि मूल एवढंच बंदिस्त ठेवलं होतं। शिक्षण तर हा नावच नव्हता। शूद्र आणि महिला ह्या सारख्या होत्या, शिक्षणाचं पूर्णतः बंदी होती। अशा त्या विषम काळामध्ये सावित्रीबाई फुलेंनी आपल्या स्वतःच्या अंगावर शेण माती गोटे झेलून महिलांच्यासाठी शिक्षण दिलं आणि पहिल्यांदा शिक्षण महात्मा फुलेकडून गिरवलं। त्या पहिल्या ज्या शिक्षिका आहेत भारताच्या, त्यांना मी सर्वात प्रथम अभिवादन करतो। आज पुन्हा या भारतामध्ये पुन्हा हिंदुत्ववादीचं चक्र सुरू होते की काय अशी शंका निर्माण झालेली आहे। शिक्षण हे घेणं हे सरकारचं कर्तव्य होतं शिक्षण देणं, परंतु आज प्रायव्हेटायझेशन करून शिक्षण हे महाग करून सोडलेलं आहे आणि लहान मुलांसाठी KG पासून तर कॉलेजपर्यंत पहिल्यांदा पैसे भरावे लागतात आणि नंतरच शिक्षणाचे दार तुम्हाला मिळतात। महानगरपालिकेचे आणि जिल्हा परिषदेचे शाळा महाराष्ट्र सरकारने भारत सरकारने बंद केलेले आहेत। हे कशाचंच होतं काय? आज जर सावित्रीबाई असत्या, महात्मा फुले असते तर हे कधीच होऊ दिलं नसतं। आज आम्ही राष्ट्रीय बौद्ध महासभेच्या वतीने सावित्रीबाई फुलेंना आदरांजली त्यांच्या स्मृतीनिमित्त आज आम्ही त्यांना आदरांजली अर्पण करतो। शिक्षणाचा बाजारात बंद करा। आज सावित्रीबाई यांचा जन्मदिवस आहे। सावित्रीबाईंनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये या देशातील सामान्य माणसाच्या जीवनामध्ये एक नवीन चेतना निर्माण करण्याचं काम, शिक्षण देण्याचं काम त्यांनी मरेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी शिक्षणाचं काम केलेलं आहे। परंतु या देशातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील सरकार स्वतःला पुरोगामी समजते। फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचं महाराष्ट्र असं समजते, परंतु याच महाराष्ट्रामध्ये
फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा गळा कापला जात आहे. आणि आता नवीन उदाहरण म्हणजे या महाराष्ट्रातील संपूर्ण 65,000 शाळा या प्रायव्हेट आणि उद्योगपर्यंत देत आहे. या महाराष्ट्रामध्ये वंचित समाजातील सामान्य माणूस हा 70% शिक्षणाच्या भरोश्यावर आपलं जीवन व्यतीत करतो आहे. आणि म्हणून या देशातील लोकांना शिक्षण वंचित ठेवण्यासाठी सावित्रीबाई असताना सुद्धा या पेशव्यांनी सामाजिक बहिष्कार टाकून सावित्रीबाईला शाळा बंद पाडण्याचं काम केलं आहे. परंतु आज पैशाच्या भरोश्यावर सरकार उद्योगपतींच्या माध्यमाने या देशातील शिक्षण आणि विशेषतः महाराष्ट्रात शिक्षण बंद करण्याचं काम करीत आहे. सर्वांना जय भीम. मी वंचित बहुजन आघाडीची उत्तर नागपूरची अध्यक्ष वर्षा धारगावे. आज आम्ही इथे फुले मार्केटला सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने आज त्यांची 194वी जयंती आहे. आणि या निमित्ताने कारण की सर्व इथे एकत्रित जमलेलो आहोत, कारण 194 वर्ष होऊनही आज सावित्री आईला लोक वंदनीय, आदरणीय, क्रांतीज्योती म्हणून अनेक प्रकारे अनेक नावाने उद्गारतात. काहीतरी त्यांनी आपल्या समाजासाठी केलेलं आहे आणि या भारताची दिशा पलटवलेली आहे. आणि म्हणूनच आज सर्व इथे आम्ही महिला आघाडीच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत. जय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांचा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांचा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांचा, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सावित्री आईंना भारतरत्न मिळालेच पाहिजे. सावित्री आईंना भारतरत्न मिळालेच पाहिजे. सावित्री आईंना भारतरत्न मिळालेच पाहिजे. मी वंचित बहुजन महिला आघाडी शहर अध्यक्ष संगीता गोदनकर. सर्वप्रथम सावित्रीबाई फुलेंना माझा अभिवादन. सावित्रीबाई फुलेंचं शिक्षणाचं महत्त्व हे सगळ्या जगाला माहीत आहे. सावित्रीबाई फुलेंनी काय कष्ट केले, काय शोषण सहन केलं. आणि सावित्रीबाई फुलेंबद्दल म्हणायचं म्हटलं की सावित्रीबाई फुलेंनी हे म्हटलं होतं की सगळ्या महिला शिक्षित झाल्या पाहिजे, सुशिक्षित झाल्या पाहिजे. महिला शिकल्या तर देशाची प्रगती होईल. पण आज आपण जी परिस्थिती बघत आहोत आजच्या जमान्यामध्ये, आज ज्या महिला संसदेमध्ये गेलेल्या आहेत त्या महिला मात्र महिलांच्या प्रश्नावर प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही. इव्हन महिलांवर जे आता अन्याय अत्याचार होत आहेत त्याच्यावर संसदेमधल्या त्या महिला त्याच्यावर बोलत नाही. या महिलांनी शिकून सुद्धा या महिलांचा काय उपयोग झाला आहे समाजाला? कारण जी महिला शिकली, सावित्रीबाई फुलेंना हे अपेक्षित होतं की जर महिला शिकली तर ती महिलांसाठी बोलेल, महिलांच्या न्याय हक्कासाठी बोलेल. पण आजच्या ज्या महिला मनुवादी प्रवृत्तीच्या महिला आहेत त्या जी संसदेमध्ये गेली, जी संसदेमध्ये खासदार आहे बालविकास कल्याण मंत्री स्मृती इराणी, आम्ही तिला मनुस्मृती इराणी म्हणतो, कारण ती महिला स्वतः महिला असून सुद्धा बरेच असे तिचे विवादित असे आपण भाषण, तिचे स्टेटमेंट बघतो. तर अशा महिलांना बघून आज सावित्रीबाई फुले असती तर सावित्रीबाई फुलेंना किती दुःख झालं असतं की मी ज्या महिलांना शिक्षणासाठी शेण मातीचे वारे झेरले, शेण मातीचे मार खाल्ले, त्या महिलांनी आज महिलांच्या प्रती घृणा ठेवतात. आज त्या पहिलवान महिलांनी आंदोलन केलं की ते एक सुद्धा महिला, आपण जे सुशिक्षित वर्ग म्हणतो, सुशिक्षित महिला म्हणतो, बॉलिवूड असो, मराठी इंडस्ट्री असो, फिल्म इंडस्ट्री असो किंवा
खेळामधल्या ज्या महिला होत्या, ज्या PT उषापासून ज्या पण महिला आहेत, इवन सचिन तेंडुलकरपासून जे पण लोक आहेत त्यांचं तर आम्ही नाव घेतच नाही, ते सुद्धा मनुवादी प्रवृत्तीचे लोक आहे. भारतरत्न ज्यांना शोभत नाही अशा लोकांना दिलेलं आहे. तर त्या महिला पहलवानांना समर्थन करण्यासाठी कुठली तरी महिला तुम्हाला दिसली आहे का? आम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की सावित्रीमाई फुलेंनी जे शोषण तिच्यावर झालं, तिच्यावर जो अन्याय म्हणजे दगड मारणं, शेण मारणं, अंडे फेकून मारणं, अशा प्रकारे जे सहन करून तिने महिलांना शिकवण्यासाठी जो लढा लढून जी क्रांती केली, तर ते याच्यासाठी केली होती का की ह्या महिलांनी शिकून उद्या जाऊन महिलांवर अन्याय झालं तर बोलणार नाही, कोणावर अन्याय झाला तर आवाज उचलणार नाही. आज मनुस्मृती इराणी जी बाई आहे ती महिला आणि बालविकास आहे, कल्याण मंत्री आहे, त्या महिलेने आज किती दलित महिलांवर अत्याचार होत आहे, एक शब्द संसदेमध्ये बोलत नाही. तर अशा महिलांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि सावित्रीमाई फुलेंना आम्ही माफी मागतो की माई, तुम्ही शिकवल्या महिलांना, तुम्ही महिलांची प्रगती केली, तुम्ही महिलांच्या शिक्षणाचं स्वप्न बघितलं, पण आज महिला त्या सगळ्या विसरलेल्या आहेत. त्यांना शिक्षण मिळालं, पदं मिळाले, मंत्री झाल्या, पण सावित्रीमाई फुलेंची चळवळ या महिला विसरलेल्या आहेत. याचा आम्ही पूर्ण निषेध करतो आणि सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीच्या